ओम नमः शिवाय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जना जे भजनी पारायण. सदाशिव लालमुक्त श्रवण अर्चना सदाशिवाचे. सुतमने शौनकाधिपती जे रुद्राक्ष धारण. भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारणा त्यासी वंदिते शुक्रादी सुरगण. तो शंकराची त्यांचे दर्शन घेता तर ती जीव भाऊ. अथवा षोडश दंडी जाण. बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिके माझी एक बांधावा पूर्ण. शिवस्वरूप म्हणून त्यावरून करिता स्नान. तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण. रुद्राक्ष बांधीचे आधारे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवती 24. सदा 6 करणे पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखे रुद्राक्ष आगळा पूजिताम भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिताम. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीचे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी. काश्मीर देशी चाणक पावन नामे विधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित. प्रजादायात भूसर धन्य म्हणती तुझी राजेश्वर. लांछन घे न्याय करी साचार अमात्य थोर तुझी बाई. सुंदर पतिव्रत मृदुभाषिणी पूर्वी दत्ती ऐसी लातीची कामिनी. सुत सौभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृती पाविजे. गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर. शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता श्रमशील शास्त्रज्ञ सुरसपार. विशेष सुकृती लायचे. सौत्रास प्रेम चतुर सावधान. यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काय आरोग्य सुंदर कुलीन. पूर्व सुकृती प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान. बहुत करिताम अनुष्ठान. दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मक तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीमा सावधान शिवध्यानी. बाळे होनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील. लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार लेपविती वस्त्रे अलंकार. गुजमुक्त बळा मनोहर नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून. करीत रुद्राक्ष धारण भस्मचर्चिते सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करीत शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी नित्य पाहणे शिवपूज सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान यांसी का नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवांचे. युगती पुसनी रुद्राक्ष काढती मागती वस्त्रे भूषणे लेवती. ते सवेशी भरमनसे अर्पिती घेती मागती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितीन सांडिती आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो गोला सुकृत मित्र घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायन जनिता त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वताम राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार तैसे पूर्वी होते राजनिजरा. ते पितृकैवारी समग्र झालेले सत्र करुणीय. जनमी जे सर्पसत्र केले ते आस्तिके रात्री चलविले. पराश रासी पुलस्तीने परथिले मग वांचले रावणाधिक. वीरांची सीध डावणी क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. देवी पितृ कैवारी पराशरे वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागवी धुरेतार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरू निर्धारा घरा आला जाणूनी. राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमनी घरासी आणती. षोडोपचारे पूजिती भावचित्ती विशेष. समस्तामाश्रे भूषण्य देऊन राव विनवी कर जोडून. मने दोघे कुमार रात्रदिन ध्यान करीती शिवाचे. आवडते वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदावर. वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरे नाही भर नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजने आणि समग्र आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती हे आमासी गुढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुनी वाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा त्यांची नाही कोटी शोधिताम. यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे काम झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त ऐकतोस सांगतो. पूर्वी हे काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगण मनोरम महानंद नाम तेचे. त्या ग्रामीणच्या तुझी भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र जैसे विचवरी विराजी छत्र.
रत्नखचित याने अपार भाग्यपार नाही, तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्मय रत्नपर्वक राजस. चंद्ररश्मी सम प्रकाश शय्या जीवची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमन खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस. दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ सत्य ढोल विद्यमान. तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येते घरा. वेश आसन पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वताम. त्याचा दिवस न सरता इंद्र समी वश आलवे. परमशिवभक्त विख्यात दानशील उदारा बहुत. सोमवार प्रदोषव्रत शिवरात्र करी नेमिसी. याच कमाने जे जे चित ते महानंद पुरवित. कोठी लिंगे करवित श्रावणामाशी अत्याग्रे. ऐक भद्रसेना सावधाना कुकुट मार्कट पाळलेले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बंधून नाच शिकविले कौतिके. आपले जे का नृत्याकार ते शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मार्कट त्यासमोर तेचे बांधी प्रीतीने. करी शिवलीला मुक्तस्रोनात हे ऐकते दोघीजण. सगळ्यांची महानंद करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंद त्याचे सोडून नृत्य करवी कौतिके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून त्याचे कडी तसे शिववचन. असो तिचे सत्व पाहावे लागून सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरीला महानंदीच्या सदनाला. त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते दमा. पूजा करून स्वहस्तकी त्याचा बैसविले रत्नमंचकी. तो प्रतिमोलाचे हस्तकी कंकण त्याचाच देखील. देखता गेली तन्मय होण म्हणे स्वरूपाची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्मा निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागर ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होऊन आनंद घन नेम करी त्याची. पृथ्वीचे मोल हे कंकण. सौदागराचा वेश धरीला महानंदाचे सदन. त्यांचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाले ते तेव्हा. पूजा करून स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी. ते पृथ्वीमोलाचे हस्तके कंकण त्याच्या देखील. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गाची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिले जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागर ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. इरी होऊन आनंद नेम करी त्याची. पृथ्वीचे मोल हे कंकण मी व तीच लक्षणे पद्मीन. 3 दिवस संपूर्ण दास्यत्वाची झाले मी. त्यावेळेस ते मानाले सवेंचे त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे तेजवनिले न जाय. लिंग देखून न वेळी महानंद तन्मय झाले. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून बंदी लिंगाते. म्हणे ह्या लिंगाच्या प्रभेवरून कोटी संकने टाकावी. ओवाळून सौदागर म्हणे महानंदी लागुनी. लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण. बंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन. महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून. ठेविले नृत्यागारी येऊन मग दोघी करीती शयन. रत्नखचित म्हणजे की तिचे कैसे आहे सत्व. धैर्य पाही सदाशिव भक्त तरावया अभिनव. कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञेवरून. नृत्यशाळेची लागला अगन जन धावू लागले चहूकडून. एकही हाक जाहली ती सावध करी माधणारी. मने अग्नी लागला उठलाव करी एरी उठली घाबरी. तव अग्निवाटे चेतला तशा माझी घटी उडी घालून. कंठपाश त्यांचे काढून मुक्कोखट मार्कट दिवे सोडून. गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र. मग शांत झाला सत्कर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति तेदवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंद घाबरी ऐकून. वक्षस्थळ घेत वडवून म्हणे दिव्यलिंग दत्त झाले. सौदागरे भोले वचन ते माझा अजी दुसरा दिन. मी आपला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी. मग चित्तवी चरण चितविला आकाशपंते जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडांच्या. अथिल महाकवी उमारंग जो भक्तजनस भवभंग. उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणूनी. ऐसे ते कथा महानंदा बोलविले सर्व ब्रह्मानंदा. लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्व ही. अश्वशाला गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहगान. महानंदीने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदय चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निगे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळामोळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटे पाळी भक्ताने. माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर. श्री जुळजुळ वाहिनीर अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाची श्री निळकंठ कटवांगधारी. भस्मचर्चिली श्री गजचर्मा पांघुरला. नेसला असे व्याघ्रांबर गळा मनुष्य झुणाचे हार. सर्वांगी वेष्टिले फणीवर दशभुजा मिरविती. वरचे वर कंदुक झेले तर ते विधा भुजा पसरवणी अकस्मात. महानंदेसी
झेलून धरित हृदय कमळी परमात्मा मने झालो मी सुप्रसन्न महानंदी माग वरदाना मी मन हे नगर उद्धरून विमानी बैसवी तयाळा मातुबंध समवेत महानंद विमानी बैसत दिव्य रूप पावानी त्वरित नगरा समवेत मने झालो मी सुप्रसन्न महानंदी माग वरदाना ती मने हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माताबंद समवेत महानंद विमानी बैसत दिव्य रूप पावानी त्वरित नगरा समवेत चालले पावली सगळं शिवापती जेते नाही अधिव्याधी शुद्धा तृषाविरहित त्रिशुद्धी भेदशुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमस्तर नाही निशंक जे तिंचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरत जीवने अपारे सुरबींची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलागरे भक्तांकाराने निर्मिली जेथे ओस नथा बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंद तेथे पावले ही कथा परमसुरस पराशर सांगे भद्मसेनास मने हे कुमार दोघे निशेष कुकुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळे विभूती चर्चून त्याची पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करीतील निर्दोष 32 लक्षणे डोळस शिवभजनी लाविती बहुतांश उद्धरतील तुम्हाते मात्यासहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतकेने मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पडते हे राज्य किती वर्षी करीती आयुष्यप्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या भूत करितम नमसे ते वडाची पुत्र आम्हास परमात प्रिय कर राजस प्राणावन आवडे भाऊ तुमच्या आगमने करून स्वामी माझे समाधान तरी या पुत्राचे आयुष्यप्रमाण सांगा स्वामी माझे तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न दे का परी तुम्हासे ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळी का दुःखार नवे पडेल बाई प्रत्यय सदृश्य बोलावे वचन नातरी अंगासे येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषयाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावं यांना करावा अनमान तरी तुझ्या पुत्राची 12 वर्षे पूर्ण झाली असं ती जाण पा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयाशी रावा ऐकता धरणीचे मोर्चे येऊन पडलेला अमात्यासहित त्या स्थानी दुःखामृत गेले आहाळोनी अंतपुरी सगळं कामिने आकांत करते आक्रोशे करून या आहाकार वक्षस्थला पिठी रूपावर मग रायसी पराशर सावध करून गोष्टी सांगे दुःखष्टिष्टांना सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जे पंचभूती नव्हती समग्र शिशी मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकारा केवळ ब्रह्ममय साचार ते झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून ते ध्वनी माया सत्य तेथून झाले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिवइच्छे करुनियम सत्वांचे निर्मला पीतवसन रजवंशी सृष्टी करता ग्रहीण तमांशी रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्यंत करविता विधिसी म्हणे दृष्टी रुची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे ते हा लागून चारी वेद उपदेशिले वेदांचे सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परमपावन त्याहुनी विशेष गृहज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्रीशंकर सोयी बोले जे रुद्राध्यायी ऐकती पडती त्यांच्या दर्शनी जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपूजा सांगे रुद्राध्याय हा मग संप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण थोर जपतपद ज्ञान त्याहुनी अन्य ते नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शन तीर्थे पावन स्वर्गीची देवदर्शन त्यांची घेऊ इच्छिते जपत शिवार्चन याहून थोर नाही जाण रुद्रमहिमा आघातपूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढाला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यमकिंकर रीते झेंडू लागले मग यमी विधी लागी पुसून भक्तिकृत्य निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भीती लक्षण त्यांच्या हृदयी संचवली त्याची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊन यमपुरीस महानरके पडले सदा यमसंगे दूतां प्रति शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौन ऐसे म्हणती जे त्या लागून आणून नरकी घालावे रुद्राध्यायानावळे ज्याची कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्याची वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेनावधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावर अभिषेक धारधरी मृत्यू दूरी होय साच अथवा शतगट स्थापन दिव्य वृक्षाचा पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुने अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्रावर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन राये धरिले दृढचरण सद्गत होऊन बोलत सकळ ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तो त्यात मुख्य नायक
काळमृत्यू भयशोक गुरु रक्षित्यांपासून तरी तू आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगत ते बोलावून आताचे आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून यांचे रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण न्यासंध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परधारा आणि परधन ज्यास वमनाहून निचे पूर्ण विरक्त सुशील गेल्या प्राण दुष्टपती ग्रहण घेती जे शापानुग्रहण समर्थ सामर्थ्य चालून देती मित्ररथ किंवा साक्षात माता नाथ पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मणा बैसला व्यासपिता घेऊन सहस्रगट मांडून अभिमंत्रुनी स्थापिले स्वाधुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषी गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्ही आला षंडांश मृत्यूसमय येता धरणीस बाळ मूर्छिता पडिला एक मुहूर्त निश्चित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देता नाभिकारा रुद्रोदक शिंपवून सावध केला राजनंदन त्यासी पसती वर्तमान वर्तले तिची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर उद्धव जटा कपाळी शेंदूर विक्राळ धाड भयंकर नेत्र कधी रागा सारिके तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदना दशभुज त्यांची साम्य कमळभवानी दुजी नसे ते त्याचे जैसे गभस्ती दिगंतमय संहारती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ते आयुधे ते महाराज येऊन म्हणजे सोडविले तोड निबंधन यास काळ पुरुषासी धरून करीत ताडाने गेले ते ऐसे पुत्र स्मुखीचे ऐकता उत्तर भद्रसेना करी जय जय जयकार ब्राह्मणासी घाले नमस्कार आनंद अश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणे गडबडा लोळे विश्वनाम गर्जत ते वेळे देवसमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुखध्वजी महासर्व स्वर मृदंगवाती गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भुंगे काळ थोर सनय अपारा वाजती चंद्राला धडकती भेरी नादन माया नभोतरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षडचनी शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत मौलिक वस्तू अद्भुत जाणून अर्पी ब्राह्मणासे दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्र म्हणे आवडे तिथे केवरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तुप्त पुरे हेची ऐकले माता धनाभार झाला बहुत म्हणून साडेती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझे सुता ऐसा ती आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंते येत सुगंधवने की काशी क्षेत्रावरील स्वध्वनी क्षेत्र प्रढाने रमाललिक अर्चीचे की देवाशी सापडे चिंतामणी की क्षुदी तापडे क्षीराब्दी धावणे तैसा कमलोद्भन वंदन ते क्षणी नारदमणी माताला वाल्मिका सत्यवती नंदन अवतानापादी कया रुद्ररत्न शिष्य जे ज्याचे त्रिभुवनी जाण वंदे जे एका सर्वाते जो षष्टी कला प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करत लामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दसरा की हे कमल भवांना मोडून पुनःसृष्टी करणारा मागणी अन्याय विलोकितानयाने दंडे ताडेल शक्राधिकाम तो नारद देखोनी तिची क्षणी कुंठावतनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गायी पत्ते अनवानी उभे टाकले देखथाम परेशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेना दावोनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्य समने षोडोपचारे पूजिला नारद म्हणे राव उभा टाके कर जोडणे म्हणे स्वामी अतिंद्रिय सृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखील की सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौकी देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यूनेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रनुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवेवीर भद्र मुख्य पाठविला मज देह कथा मृत्यूसी पसू लागला शिवसुत ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतासी भद्रसेन नंदन त्यासी 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वताम रुद्र महिमा तुझं ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघने तत्वताम कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तो 12 वर्षे मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महात्पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज व्यापारात कष्टी वह मग उभा टाकून कृतांत कर जोडणे स्थावन करीत हे अपर्णाधवा हिमा
नगजा माता अपराधना कळताम कडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावरी घातले लोळणी आणि सहस्र रुद्र करुणे महोत्सव करीत असे. शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो स्वरूप याची देही तो येतेची झाला मुक्ता त्यांच्या तीर्थे तरती बहुत असो या परी ब्रह्मसुत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्मधन होऊन तो शविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्याना जे पडते त्यासी होय आयुष्य संतती त्यासी सकळांना भादे अंती अवध वंदोन नीती शिवपदा. दशशत कपिलादान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्मत्या एवं महपाप पर्वत तत्वताम भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिताम गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचा अनुष्ठास हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेना सुधर्वा पुत्रासे राज्य देऊन दुराज्य तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाना जाता झाला तपोवन शिव अनुष्ठाना रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला. विमाने बैसवणी त्वरित राव प्रधान गेले नेले मिरवित विधी लोक वैकुंठी वासभूत स्वेच्छे करून राहिले. शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन. हा करावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासन भाधी ग्रह पीडा विघ्न पिशाच्य बाधा रोग दारुण न भाधीचे सर्वत्र आहे. येथे जो मानेल अविश्वास तो होई अल्पायुषी तामस. हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्याची प्रसवने वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता. त्याची संभाषण करता महापातक जाणीजे ते आपल्या ग्रहाशी न आणावे आपण त्यांच्या सदनाशी न जावे. ते त्याचा शिवे भावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक ग्रह. जो प्रत्यक्ष बक्षी तो विषय जे मूर्ख बैसती त्यांची पंक्तीस. त्याची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेन. असं सर्व भावे निश्चित अखंड पाहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठानात त्याचे नित्य रुद्र केल्याचे पुण्य ज्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटील. अपर्णा हृदय मिलिंद श्रीधरसमितो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंगन विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड संद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जनाखंड. एकादशाध्याय गोडा. श्री सांब सदाशिवनमस्तु शुभम भवतु. ओम नमः शिवाय.